विजेचा प्रश्न सोडवत असताना खूप जण मला विचारतात का अजित पवार तुम्ही म्हणाला 12 डिसेंबरला 2012 साली तुम्ही राज्याला भारनियमनातून मुक्त करणार, मग का नाही केलं? आज राज्य भारनियमनातून मुक्त आहे, तेवढी वीज आपल्याकडे आहे. जे ए बी सी डी कॅटेगरी मध्ये त्यांना 24 तास वीज आपण देतो. जे उद्योगधंद्यांना वीज मागतात त्यांना 24 तास वीज आपण देतोय. जे रात्रीची वीज उद्योगधंद्यांना वापरतात त्यांना 2.5 रुपये पर युनिट सवलत आपण देतोय. फक्त जे वीज वापरून पैसे भरत नाही त्यांना मात्र रात्री झटका देतोय, लाईटच बंद करून टाकतो. बसा तसं. रात्री कुठं लोड शेडिंग त्या ठिकाणी नाहीये, मात्र शेती पंपाला आहे. कारण देशात मी सगळीकडे बघितलं, काही ठिकाणी 5 तास वीज देतात, 6 तास वीज देतात. गुजरातचं काही जण कौतुक करतात, तिथं 2.5 रुपये युनिटला शेतकऱ्यांना वीज दिली जाते, पण काही तासच दिली जाते. जर पाणी आहे म्हणून 24 तास आम्ही वीज दिली तर भूगर्भात तर पाणी शिल्लक ठेवायचे नाही. परळी औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता 1130 मेगावॅट आहे. यावर्षी मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे जुलै महिन्यातच माजलगावमधून आम्हाला पाणी घ्यावं लागलं. त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या आलेल्या पावसावर आम्ही 10 नोव्हेंबरपर्यंत संच चालवले आणि पुढे पाणी उपलब्ध नसल्यामुळे 10 नोव्हेंबर रोजी 460 मेगावॅटचे 2 संच बंद केले. त्यानंतर मुदगलमधून मिळालेल्या पाण्यातून 1 MM पाण्यातून आम्ही 3 संच 13 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी पर्यंत चालवले आणि पुढे पाण्याची उपलब्धताच नसल्यामुळे हे संच फेज बॅनरमध्ये आम्ही हळूहळू बंद केले.